नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून महत्त्वाची बातमी. उटगीसह परिसराला अवकाळीचा तडाखा. द्राक्ष बेदाण्याचे मोठे नुकसान, विजेचे खांबही कोसळले. त्यामुळे उटगीसह परिसराला अवकाळीचा तडाखा बसल्याने द्राक्ष बेदाण्याचे मोठे नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे उडालेले आहेत. त्याचबरोबर विजेचे खांबही कोसळले आहेत. या सर्व झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी उटगीचे युवा नेते महांतेश पाटील यांनी केलेली आहे. काय मागं दिसते हे उटगी गावच्या पाणी पुरवठा करणारे या यंत्रणेला वीज पुरवठा करणारे हे TC आहे. कालच्या सुसाट वाऱ्यामुळे ह्यांच्या सगळे वायरा तुटले. हे परिसरातील सगळे पोल पडलेत. सगळी परिसरातील सगळी पोलचे वायर तुटले. कुठल्याही स्वरूपातली वीज ह्या भागात मिळत नाही. इथली परिस्थिती बघितली तर हे दुरुस्त होईपर्यंत म्हणजे 5-6 दिवस तरी इथं लाईट येणार नाही. लाईट नाही आले तर पाणी गावाला मिळणार नाही हे स्पष्ट दिसतोय. त्यासाठी वीज मंडळाचे अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की पाणी पुरवठा हे महत्त्वाचे बाब असल्यामुळे सगळे काम सोडून प्राधान्याने हे पाणी पुरवठाचे जे वीज कनेक्शन आहे हे जोडून सगळे वायरा जोडून पोल उभारून हे सगळी व्यवस्था यंत्रणा सुरळीत करून द्यावा हे अशी ग्रामस्थांची विनंती आहे. आणि लगेच 1 तासाभरामध्ये संबंधित वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात भेटून आम्ही निवेदनसुद्धा देणार आहे. त्यासाठी कळकळीनं आम्ही वीज महामंडळाचे संबंधित वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की आमच्या विनंतीची दखल घ्या आणि उटगी पाणी पुरवठ्याचे जे लाईन आहे ते चालू करून द्या. हे आमच्या उटगीच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी कळकळीची विनंती